त्यानंतर काय भारताच्या ठिकाणच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती संगीताताई अभ्यंकरताई या आपलं अध्यक्षीय भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करते. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाई भीमाई आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते. आणि अध्यक्ष भाषण नाही करत मी, अगदी 2 मिनिटात संपवते, कारण की सगळ्यांचे चेहरे थकलेले आहेत आणि कॅपॅसिटी पण नाही आहे भाषण ऐकण्याची. म्हणून अगदी आजच्या कार्यक्रमात जो सकाळपासून झाला त्याच्यावर अगदी 2 शब्द बोलते. आणि त्याआधी सगळ्यांनी एकदा घोषणा द्या,
प्रामाणिकपणे म्हणावं की आम्ही आमच्या पिढीसाठी हे करून चाललो. आम्ही मोठमोठ्या बिल्डिंगा उभ्या केल्या, विहार उभे केले, आम्ही पुतळे उभे केले. अहो 84,000 विहार एवढ्या उद्ध्वस्त करायला काही लागलं नाही तर प्रत्येक शहराचे विहार एका रात्री उभवायला काय वेळ लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी घरात बाहेर जाताना विचारपूर्वक वागा आणि काही चुकलं असेल तर समक्ष व्हा. कारण की तुम्हीच माझे बहिणी आणि भाऊ आहात. आपण बोललंच पाहिजे. जर बोललं नाही तर वेगवेगळे कार्यक्रम करून जाण्यास काही मजा नसते असं मला वाटतं. म्हणून बोलायचं वाटते माझ्या महिलांसाठी. आता सगळ्यांनी खूप सुंदर गाणे म्हटले, सकाळचे भाषण पण खूप सुंदर दिले आणि प्रत्येक जण कार्यक्रमाला रोज मीटिंगला उपस्थित राहतात. मी उपस्थित राहू शकत नाही, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागते. कधीतरी अमावस्या पौर्णिमेसाठी मी मीटिंगला असते, त्याबद्दल क्षमा मागते डवळे सरांची पण. आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल माझ्या महिलांसाठी 2 ओळी बोलते. स्त्री म्हणून जीवनाचे चढ उतार बघितल्यावर, स्त्री म्हणून जीवनाचे चढ उतार बघितल्यावर उमटले की मलाही महत्व आहे. स्त्री म्हणून जीवनाचे चढ उतार बघितल्यावर मलाही समजले, ओळखले की मलाही महत्व आहे. मान सन्मानाचं प्रमाण मात्र कमी असेल. मान सन्मानाचं प्रमाण मात्र कमी असेल तरी आयुष्याचं महत्व कमी होतच नाही. तरी आयुष्याचं महत्व कमी होतच नाही. आपले कर्मच आपले भाग्य लिहिते. आपले कर्मच आपले भाग्य लिहिते. जसा फुलाचा सुगंध सगळीकडे दरवळतो तसा कष्टाचा सुगंध वाटचाल करीत राहतो. तसा कष्टाचा सुगंध वाटचाल करीत राहतो. ती वाटचाल म्हणजेच बीएमई ग्रुपचे प्रयत्न आणि चिकाटी याचे फलित म्हणजे आजचा दिवसभराचा चाललेला कार्यक्रम आहे असे मला वाटते. एवढे बोलून मी माझे अध्यक्षीय भाषण थांबवते आणि काही चुकल्यास क्षमस्व. जय भीम, नमो बुद्धाय.